following subtraction involving rational numbers. रॅशनल नंबर मिळवायचा आहे आपल्याला वजाबाकी करून. मग काय याचा सुरुवातीला छेद समान करून घ्यायचा. 7/11 मल्टिप्लाय याला काय करायचं, याचा छेद समान करताना वरती एका संख्येने गुणायचं आणि खाली पण त्याच संख्येने गुणायचं. मी वरती कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला छेद समान होईल 7 ने मिळतो, खाली पण 7 मायनस 3 मल्टिप्लाय डिवाइड बाय 7 मल्टिप्लाय. पहा इथं जर 11 मल्टिप्लाय केलं 11 इथं पण 11 कारण 11 गुणिले 7 77 11 मल्टिप्लाय 7 77 होईल. 7 मल्टिप्लाय 11 77 होईल. 7 मल्टिप्लाय 7 49 डिवाइड बाय 11 मल्टिप्लाय 7 77 माइनस 11 मल्टिप्लाय 3 11 3 33 डिवाइड बाय 11 7 77. बघा दोघांचा एक छेद समान मिळाला मला. छेद समान कॉमन घ्यायचा, या दोघांची वजा करायची. 9 मधून 3 गेले राहिले 6, 4 मधून 3 गेला 1 राहिले. हे आपलं उत्तर फायनल उत्तर आलं 16/77. एक्झाम्पल नंबर 2 13/36 मायनस 2/14. याला पण आपण छेद समान करून घेऊ. 13/36 मल्टिप्लाय याला जर मी 10 ने मल्टिप्लाय करू कितने 10 याला पण खाली 10 माइनस 2 मल्टिप्लाय 9 डिवाइड बाय 14 मल्टिप्लाय 9. का वरतीही 9 ने गुणलं तर खाली पण 9 नेच गुणायचं. 13 ने 10 ला गुणा 13 आहे 130 डिवाइड बाय 36 बघा यांचा गुणाकार येत नाही. 36 ने 1 ला गुणा काही 36 एके 36 आणि हा शून्य ते देऊन टाकायचा मायनस 9 दुने 18 18 डिवाइड बाय यांचा गुणाकार नाही 9 ने 4 ला 9 चौक 36 आणि हा शून्य देऊन टाका 9 चौक 36 18/36 360. बहुत छेद समान मिळाला. छेद कॉमन घ्या 360 आणि 130 मधून 18 गेले 10 तून 8 गेले 2 राहिले इथं तो राहिले 2 मधून 1 गेला 1 आणि हा 1 112 भागिले 360 याला भाग लावा. लाव पण 2 ने 2 1 2 उरला 1 झाले 16 82 16 शून्य राहिला 2 पंचे 10 उरला 1 झाले 12 62 12 92 18 उरला 0 2 1 2 दुने 4 उरला 1 झाले 16 82 16 अजून भाग जाईल शेवट परत 2 चौक 8 उरला 1 10 2 पंचे 10 2 1 2 2 चौक 8 म्हणजे आपल्याला याला भाग जाणार नाही. आता खाली करायचं 14/45 म्हणजे 14/45 हे आपल्याला उत्तर. थर्ड वन इज बाय यांचा क्रॉस मल्टिप्लाय करायचा. काही 1 मल्टिप्लाय 3 यांचा गुणाकार करा 1 गुणिले 3 वजा प्लस हा अंश तिकडून मिसळायचा डिवाइड बाय हा छेद आपला आहे असं घालायचा 3 मायनस यांचा परत तसाच याचा आणि याचा गुणाकार 3 मल्टिप्लाय 6 3 मल्टिप्लाय 6 अधिक 5 डिवाइड बाय 6 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं त्याच्यामध्ये अंश मिसळायचा भागिले छेद आपला आहे असं लिहायचं. 3 1 3 3 2 5 5/3 मायनस 6 3 18 18 आणि 5 23 भागिले 6. छेद समान नाही छेद समान करून घ्यायचं. छेद समान करून घ्यायचं. मग काय करावं याला आपण 2 ने 3 ला 2 ने गुणलं तर 6 मिळेल ना. मग मी काय दो अंशालाही 5 मल्टिप्लाय 2 डिवाइड बाय 3 मल्टिप्लाय 2 अंशाला 5 लाही 2 ने गुणलं आणि 3 लाही 2 नेच गुणलं मायनस 23 मल्टिप्लाय 1 डिवाइड बाय 6 मल्टिप्लाय 1 याला 1 ने का गुणलं तर मला 3 दुने 6 छेद समान करायचा इथं 6 आले मग या 6 ला जर मी 1 ने गुणलं तर 6 1 6 म्हणून अंशालाही 1 किंवा छेदालाही 1 नेच मल्टिप्लाय करायचं. 5 दुने 10 3 दुने 6
माइनस 23 एके 23 डिवाइड बाय 6 एके 6 छेद समान मिळाला यांची छेद समान 6 कॉमन घ्या 10 मधून 23 जाणार नाही 23 मधून 10 गेले राहिले 13 30 मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस 13 अपॉन 6 चौथे आपण शेवटचे आपल्या प्रश्नामध्ये पहा क्रॉस मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 2 प्लस 1 डिवाइड बाय 2 माइनस 3 मल्टिप्लाय 3 प्लस 1 डिवाइड बाय 3 या 3 ने या 3 ला गुणलं क्रॉस यामध्ये अंश मिसळला भागिले छेद आहे असते 4 ने 8 8 ने 9 9 अपॉन 2 माइनस 3 3 9 9 ने 10 10 छेद 3 इथं छेद समान होणार नाही याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काही 9 मल्टिप्लाय 3 माइनस 10 मल्टिप्लाय 2 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय 3 काय केलं तिरकस क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 9 ने 3 ला गुणलं हे मायनस चिन्ह 10 ने 2 ला गुणलं 10 मल्टिप्लाय 2 आलं डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय 3 2 मल्टिप्लाय 3 आलं 9 त्रिक 27 हे मायनस चिन्ह 10 दुने 20 भागिले 2 त्रिक 6 27 मधून 20 गेले झाले 7 भागिले 6 हे आपलं आन्सर